माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळंके माझ्यासोबत आहेत. दादा, काल एक विचित्र घटना घडलेली आहे. तुमचे जे पी आहेत महादेव सोळंके यांना अमानुष मारहाण झाली, कसं पाहता? नाही, या गोष्टीचा मी पहिल्यांदा तर निषेध करतो. अचानक हा बोलता बोलता त्यांनी हा हल्ला केला आणि सदरील जो काय मारामारी करणारा माणूस आहे तो जाळपोळीच्या प्रकरणात सुद्धा गुन्हेगार म्हणून पोलिसांनी त्यांच्यावरती केस केलेली आहे. तर त्याची अजून पूर्णतः जमानतही झालेली नाही, केस चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने तू मला माझ्यावर ही केस केलीस या असा आरोप करून त्याला मारहाण केला. तर या बाबतीत निश्चितपणानं पोलीस योग्य ती दखल घेतील आणि योग्य ती कारवाई करतील असा मला विश्वास आहे. एवढी मोठी घटना घडली तुमच्यासोबतही, माजलगावमध्ये हाहाकार उडाला, तुमचंही घर जाळण्यात आलं, तुम्हालाही जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांचं वचक कुठेतरी कमी झाले असं वाटतं या घटना वारंवार? अचानक घडलेली घटना आहे. आता इथं सुद्धा मारामारी होऊ शकते दोन माणसात. ते अचानक झालेली घटना आहे आणि अचानक झालेली आहे. त्यात पोलिसाचं वचक कमी झालं आहे असं काही म्हणता येत नाही, परंतु पोलीस योग्य ती दखल घेतील या प्रकरणाची. मात्र जाळपोळ प्रकरणातला जो आरोपी आहे अजय राऊत, तो एका राजकीय पुढाऱ्याचा पुतण्या आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत अरुण राऊत, त्यांचा पुतण्या आहे. तुम्ही एकाच पक्षात आहात? हो, आम्ही एकाच पक्षात आहोत. परंतु आणि त्या संदर्भात अरुण राऊतही माझ्याकडे वेळोवेळी आले होते आणि मी माझ्या परीनं जेवढी काही मदत करता येईल त्या पुतण्याच्या बाबतीत तेवढी करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे. परंतु आता ह्याला असं राजकीय वळण देण्यात काही अर्थ नाही. हा दोन माणसामधला झालेला प्रकार आहे. मात्र या घटनेमुळे एक दहशत पसरल्यासारखं वाटतंय. माजलगाव शहर असेल, बीड असेल, पुन्हा दहशतीत आलेला आहे. नाही, असं काही दहशत वगैरे काही नाही. कुठं दहशत नाही, हा किरकोळ प्रकार आहे. परंतु त्याची योग्य ती दखल पोलीस घेतील. पोलिसांना काय आव्हान राहील दादा? पोलिसांनी याची तातडीनं दखल घ्यावी आणि कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्या नियमात असेल ती. नक्कीच पोलिसांच्या नियमात असेल तर तातडीनं त्याची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर योग्य ती कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जी आहे आता आमदार प्रकाश सोळंके यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.